नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KTHM महाविद्यालय नाशिक या संस्थेच्या SY.BCom या वर्गातील व्यावसायिक अर्थशास्त्र या वर्गाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक संतोष प्रभाकर आडाप अर्थशास्त्र विभाग आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। व्यक्ती आणि राष्ट्राच्या दृष्टीने रोजगारविषयक प्रश्न हा महत्त्वाचा असतो। समग्र अर्थशास्त्रामध्ये रोजगारविषयक सिद्धांत हा एक महत्त्वाचा भाग आहे। मागील आपल्या व्याख्यानामध्ये आपण सनातन रोजगार सिद्धांत हा बघितला होता आणि सनातन रोजगार विषयक सिद्धांताचे घटक बघितलेले होते। यामध्ये आपण प्रामुख्याने जर बघितले तर यामध्ये दोन प्रवाह पडतात। रोजगार विषयक सिद्धांतामध्ये एक जो आहे सनातन विचार प्रवाह आहे आणि दुसरा जो आहे तो केन्स यांचा विचार प्रवाह आहे। सनातन रोजगार सिद्धांतामध्ये जे प्रमुख विचारवंत येतात ते आपण बघू शकतो की त्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, JS मिल, JB से, प्राध्यापक पिगू या विचारवंतांचे विचार हे यामध्ये येत असतात। त्याचबरोबर सनातन अर्थतज्ञ म्हणजे कोण तर ॲडम स्मिथ पासून तर 1929 ची जागतिक महामंदी पर्यंतचे जे अर्थतज्ञांचे विचार आहेत त्याला आपण सनातनपंथीय विचार असे म्हणतो। त्यांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी प्राप्त होण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते। त्यामुळे सनातन अर्थतज्ञांचा सिद्धांतामध्ये कुठल्याही एका अर्थतज्ञाचा सिद्धांत नसून त्यामध्ये अनेक अर्थतज्ञांचे विचार आहेत। सनातन विषयक सिद्धांताचा महत्त्वाचा भाग म्हणजे JB यांचा बाजारविषयक नियम आहे। आजच्या आपल्या या व्याख्यानामध्ये आपण JB यांचा बाजारविषयक नियम हा बघणार आहोत। त्यानंतर JB यांच्या बाजारविषयक सिद्धांताची गृहीते बघणार आहोत। त्यानंतर विविध अर्थतज्ञांनी JB यांच्या बाजारविषयक नियमावर केलेल्या टीका या सुद्धा आपण बघणार आहोत। आता आपण बघूयात JB यांचा बाजारविषयक सिद्धांत। यामध्ये JB म्हणजे जॉन बॅप्टिस्ट से या फ्रेंच अर्थतज्ञांनी 1803 मध्ये टायटेड इकॉनॉमिक पॉलिटिक्यू म्हणजेच पॉलिटिकली इकॉनॉमी या प्रबंधामध्ये आपला बाजारविषयक नियम हा प्रतिपादित केलेला आहे। तर JB यांचा नियम काय आहे तर JB यांचा नियम असा आहे की प्रत्येक पुरवठा बाजारामध्ये मागणी निर्माण करतो। म्हणजेच काय तर प्रत्येक उत्पादक बाजारपेठेमध्ये पहिले आपलं उत्पादन आणतो आणि त्या उत्पादनाला आपोआप मागणी निर्माण होते। त्यामुळे पुरवठा बरोबर मागणी ही आपोआप स्थिती निर्माण होते असं JB यांना म्हणायचं आहे। त्यामुळे प्रत्येक उत्पादक जो आहे तो बाजारपेठेमध्ये वस्तू निर्माण करून बाजारपेठेमध्ये आणत असतो आणि JS मिल यांच्या मते उत्पादन हेच मागणीचे एकमेव कारण आहेत। सेच्या नियमाची काही गृहीते आहेत आणि त्या सेच्या नियमाच्या गृहीतेच्या आधारे आपण तो नियम अधिक स्पष्ट करू शकतो। तर सेच्या नियमाचं पहिलं गृहीत आहे की बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे। पूर्ण स्पर्धामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते आणि एकजिन्सी वस्तू असलेला बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेत्याला पूर्ण ज्ञान असणारा बाजाराचा प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धा होय। तर बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे हे पहिलं गृहीत होतं। तर दुसरी आपली याच्यामध्ये गृहीत आहेत की संतुलित अवस्था। बाजारामध्ये मालाच्या किमती या संतुलित अवस्थेला स्थिर झालेल्या असतात असं JB यांच्या नियमामध्ये गृहीत धरलेलं आहेत। त्यानंतर JB यांचा सिद्धांत असं सांगतो की बचत आणि गुंतवणूक या दोन्हींमध्ये समानता निर्माण होत असते। कारण की बचत आणि गुंतवणूक यांना जोडणारा दुवा म्हणजे तो व्याजदर असतो। कारण की जर व्याजदर जास्त असेल तर व्यक्ती जास्त बचत करते, कमी व्याजदराला कमी बचत करते। तर गुंतवणूक जी ही असते ती सुद्धा व्याजदरावर अवलंबून असते। म्हणजे उत्पादकाच्या बाजूने बघितलं तर अधिक व्याजदराला कमी गुंतवणूक, कमी व्याजदराला अधिक गुंतवणूक केली असते। त्यामुळे या दोन्हींना जोडणारा दुवा व्याजदर आणि व्याजदरामार्फत या दोघांमध्ये काय तर समानता निर्माण होते। बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता निर्माण होते हे आपण बघू शकतो। त्याचबरोबर पुढचं गृहीत आपलं असं सांगता येईल की समाजाचे सर्व उत्पन्न हे खर्च होते। उत्पन्न हे दोन गोष्टींनी बनलेले असते। त्यामध्ये उपभोग खर्च आणि त्याचबरोबर गुंतवणूक ही समाविष्ट असते। उत्पन्न वजा उपभोग खर्च राहिलेले उत्पन्न हे जे असतं ते बचत असतं। त्यामुळे समाजाचे उत्पन्न हे लगेच खर्च होते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची बचत होत नाही असं JB यांचं मत होतं। त्याचबरोबर वस्तूंची किंमत ही सरासरी खर्चा इतकी असते आणि मजुरी जी आहे सीमांत उत्पादकते एवढी असते। म्हणजे प्रत्येक मजुराला मिळणारी मजुरी जी आहे त्याने एकूण उत्पादकतेमध्ये जेवढी भर टाकलेली आहे ती
त्यामध्ये समाविष्ट आहे आणि प्रत्येक मजुराला मिळणारा मोबदला त्याच्या सीमांत उत्पादकते एवढा असतो, हे JBCA यांच्या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर JBCA यांच्या नियमामध्ये असं सांगितलं की सरकारचा अजिबात हस्तक्षेप नसतो. म्हणजे यामध्ये सरकार अजिबात हस्तक्षेप करत नाही. किमती ठरवण्याच्या बाबतीमध्ये निरहस्तक्षेप नीती आहे. बाजारामध्ये आपोआप किमती नियंत्रित होतात. बाजारामध्ये सगळे आपोआप किंमत यंत्रणा नियंत्रित करते, असं जेम्स केन्स यांना म्हणायचं आहे. त्यामुळे बाजारामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था जी आहे त्यांनी ती गृहीत धरलेली आहे. बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची आयात होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची निर्यात होत नाही. त्यामुळे आयात निर्यात कुठल्याही प्रकारची होत नाही अशी बंदिस्त अर्थव्यवस्था ही जी आहे JBCA यांनी ती गृहीत धरलेली आहे. त्यामुळे बंदिस्त अर्थव्यवस्था आपण बघू शकतो. त्याचबरोबर पैशाला केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून मागणी असते असे JBCA यांनी म्हटलेलं आहे. कारण की पैशाला इतरही प्रकारची जी काही कार्य आहे ती त्यांनी लक्षात घेतलेली नाही. जसं पैसा हा साठवण्यासाठी वापरता येतो, पैसा हे कर्ज परतफेडीचं साधन म्हणून वापरता येतो. त्याचबरोबर पैशाच्या साहाय्याने आपल्याला इतर जुनी परतफेड करता येत असते. पैशाची जी काही रोख पैसा म्हणून मागणी असते, इतर कार्य जे असतात ती लक्षात घेतलेली नाही. पैशाला केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून मागणी असते हे त्यांनी लक्षात घेतलेले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेच्या विस्ताराला काही मर्यादा नसतात हे त्यांनी त्यांच्या नियमामध्ये गृहीत धरले. म्हणजे बाजारपेठ ही अमर्याद असते. बाजारपेठ कितीही प्रमाणामध्ये वाढू शकते. बाजारपेठेच्या वाढीला कसल्याही मर्यादा नसतात हे त्यांनी त्यांच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी दीर्घकाळ यासाठी गृहीत धरलेला आहे. दीर्घकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये पुरवठा बरोबर मागणी ही स्थिती आपोआप निर्माण होते. दीर्घकाळामध्ये आपोआप किंमत यंत्रणेमार्फत बचत बरोबर गुंतवणूक होते किंवा पुरवठा बरोबर मागणी निर्माण होते. त्यामुळे दीर्घकाळाचं अस्तित्व आहे. दीर्घकाळात आपोआप मागणी बरोबर पुरवठा ही स्थिती निर्माण होते हे आपण या बाजारविषयक नियमामध्ये बघू शकतो. तर ही होती JBCA यांच्या बाजारविषयक नियमाची गृहीते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करत असतो हे गृहीत जे आहे JBCA यांनी त्यांच्या नियमामध्ये घेतलेले आहे. कारण की पैसा केवळ विनिमयाचं माध्यम आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू जी आहे ती विकली जाते. कारण प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याने निर्माण केलेली वस्तू आपल्या उपभोगासाठी आवश्यक म्हणून घेत असतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उत्पादक आवश्यक तेवढे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवून बाजारात उर्वरित तो विक्रीसाठी असतो. त्यापासूनच्या विक्रीतून जे काही पैसे त्याला प्राप्त होतात ते सर्व वस्तू देवाणघेवाणीसाठी तो वापरत असतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे उत्पादन होते तेवढीच मागणी निर्माण होते. म्हणून पुरवठा बरोबर मागणी असे संतुलन निर्माण होते. यात असंतुलन निर्माण झाल्यास ते दीर्घकाळामध्ये काय दूर होते असं JBCA यांचा नियम सांगतो. तर आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने आपण काय करू शकतो की हे स्पष्ट करू शकतो. समजा अर्थव्यवस्थेमध्ये A, B आणि C अशा 3 वस्तू आहेत. ह्या 3 वस्तू असताना A वस्तू उत्पादनासाठी B आणि C हे घटक लागतात आणि त्यासाठी त्याची मागणी केली जाते आणि त्या घटकांना त्यांची किंमत देऊन ते विकत घेतले जातात. आणि जेव्हा B वस्तू आपल्याला बनवायची असेल तेव्हा C व A हे घटक लागतात. मग C व A घटक हे जे आहे ते विकत घेतले जातील आणि त्यांना त्यांची किंमत दिली जाईल. आणि जेव्हा C चं उत्पादन करायचं आहे तेव्हा A आणि B वस्तू विकत घेतली जाईल आणि त्यांना त्यांची किंमत ही दिली जात असते. म्हणजे यापैकी कुठल्याही वस्तूच्या उत्पादनात वाढ झाली, A च्या उत्पादनात वाढ झाली किंवा B च्या उत्पादनात वाढ झाली किंवा C च्या उत्पादनात वाढ झाली तर त्यामुळे काय तर इतर 2 घटकांच्या मागणीमध्ये वाढ होते. म्हणून ABC वस्तूंचा पुरवठा बरोबर ABC वस्तूंची मागणी असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा असतो तेवढीच मागणी आपोआप निर्माण होत असते असं JBCA यांना सांगायचं आहे. अजून एक उदाहरण आपण बघू शकतो की समजा अर्थव्यवस्थेमध्ये 10 कोटी रुपयांचं उत्पादन वाढवलं आहे. मग 10 कोटी रुपयांचं उत्पादन वाढवलं असेल तर त्यासाठी आपल्याला पुरवठ्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात 10 कोटी रुपये इतकी वाढ केली जाईल. मग पुरवठ्यात वाढ जेवढी होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये रोजगारामध्ये काय तर वाढ केली जाईल. तेवढाच रोजगार निर्मिती होणार आहे आणि जेवढा रोजगार निर्मिती होणार आहे तेवढीच मागणी सुद्धा होणार आहे, तेवढं उत्पन्न सुद्धा लोकांना मिळणार आहे आणि लोक तेवढे काय करणार आहे की मागणी निर्माण करणार आहे. मग शेवटी काय तर आपोआप पुरवठा बरोबर मागणी निर्माण होणार आहे. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नात 10 कोटींनी वाढ केली असता पुरवठा हे 10 कोटीचा वाढतो. मग लोकांना रोजगारात वाढ केली जाते, त्यांना पण 10 कोटी मिळतात. त्यांना 10 कोटी रुपये उत्पन्न मिळाल्यानंतर ते 10 कोटी रुपयाचे वस्तू विकत घेतात आणि शेवटी पुरवठा बरोबर मागणी ही स्थिती निर्माण होत असते. आणि
अजून एक उदाहरणाच्या आधारे आपण त्याचं स्पष्टीकरण जे आहे तर ते बघू शकतो की समजा अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर उद्योग संस्था आणि कुटुंब संस्था असे दोन घटक आहे. तर मग उद्योग संस्था काय करत असतात तर उद्योग संस्था उत्पादनाचे घटक हे घटक बाजारामध्ये कुटुंब संस्थांना देत असतात. मग भूमी, भांडवल, श्रम, संघटन हे उत्पादनाचे घटक आहे आणि हे उत्पादनाचे घटक हे जे आहे हे घटक बाजारामध्ये पुरवले जातात. मग खंड, व्याज, वेतन, नफा हे त्यांना त्याचं वेतन दिलं जातं आणि 10,000 कोटी रुपये समजा हे त्यांना खंड, व्याज, वेतन स्वरूपात दिले असेल तर हे कुटुंब संस्थांचं उत्पन्न ठरतं. कुटुंब संस्थांनी हे घेतलेलं उत्पन्न ते काय करतात तर वस्तू सेवांच्या मागणीसाठी खर्च करतात. म्हणजे 10 कोटी रुपये जे उत्पन्न मिळालं होतं ते 10 कोटी रुपये वस्तू सेवांच्या मागणीसाठी ते खर्च करतात आणि ते पुन्हा प्रवाहाच्या स्वरूपामध्ये पुन्हा हे उद्योग संस्थांना प्राप्त होत असतं. आणि म्हणजेच जेवढ्या 10 कोटी रुपयाचं उत्पन्न निर्माण झालं तेवढाच खर्च होता. उत्पन्न बरोबर खर्चाची स्थिती आहे आणि त्याचबरोबर पुरवठा बरोबर मागणी ही समान राहते हे आपण यामध्ये बघू शकतो. आणि त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये काय की पुरवठा अगोदर महत्वाचा आहे आणि त्यानंतर मागणी निर्माण होत असते हे आपल्याला यामध्ये बघितलंय. आता या सेच्या नियमाचे काही सूचित अर्थ निघतात. तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळीला आपोआप संतुलन होते कारण की जेवढा पुरवठा आहे तेवढी मागणी आहे. त्यामुळे कुठलाही घटक हा बेरोजगार राहत नाही. पूर्ण रोजगार पातळी म्हणजे अशी अवस्था की मागेल त्या प्रत्येक व्यक्तीला प्रचलित वेतन दरावर काम असतं त्यामुळे कोणीही बेकार राहत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळीला आपोआप संतुलन प्राप्त होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंचलित आर्थिक प्रणाली असते. किंमत यंत्रणेमुळे आपोआप पुरवठा बरोबर मागणी, बचत बरोबर गुंतवणूक आणि उत्पादन बरोबर खर्च अशी स्थिती निर्माण होत असते हे JBCA यांना सांगायचं आहे. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन जर निर्माण होत नाही तर त्यामुळे बेकारी सुद्धा निर्माण होत नाही असं JBCA यांनी सांगितलेलं आहे. बेकारी सुद्धा ही कुठल्याही प्रकारची अस्तित्वात नसते. जर बेकारी निर्माण झालीच तर वेतन कपात करून पूर्ण रोजगार प्राप्त करता येतो. वेतन कपात करून आपल्याला पूर्ण रोजगाराकडे जाता येतं असं JBCA यांना सांगायचं आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादन नाही कारण की जेवढा पुरवठा झालेला आहे तेवढीच मागणी निर्माण होते. जेवढं उत्पादन बाजारामध्ये आणलं होतं ते सर्वचे सर्व दुसऱ्या उत्पादकांनी त्याच्या उपभोगासाठी वापरलं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नसते असं त्याने सांगितलेलं आहे. आणि व्याजदर मात्र हा लवचिक असतो. बचत आणि गुंतवणूक या दोन्हींना जोडणारा दुवा म्हणजे व्याजदर आहे. कारण की अधिक व्याजदराला अधिक बचत होते आणि कमी व्याजदराला कमी बचत होते. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या बाबतीत उलट स्थिती असते. जेव्हा अधिक व्याजदर असेल तेव्हा कमी गुंतवणूक होते आणि कमी व्याजदर असेल तर अधिक गुंतवणूक होते. मग ह्या दोन घटकांना जोडणारा दुवा म्हणजे काय तर व्याजदर आहे. जेव्हा बचत आणि गुंतवणुकीमध्ये असमानता निर्माण होते तर ही असमानता व्याजदर लवचिक असल्यामुळे निर्माण करता येते आणि लवचिक व्याजदरामुळे बचत बरोबर गुंतवणूक स्थिती निर्माण होते असं JBCA यांच्या नियमामध्ये गृहीत धरलेलं आहे.